असे अगर लोकांना धमकवत असतील, जनतेचे पैसे, सत्तेचा माज आहे. शिंदे नकोसे आहेत अशी टीका सामन्यातून करण्यात आलेली आहे. आपण महाराष्ट्रात पाहतोच आहे ना की भाजप आता त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष भाजपचे जे.पी. नड्डा त्यांनी सांगितलं की आता आम्हाला संघाची गरज नाही, आता आम्ही लहान होतो तिथपर्यंत ठीक आहे, आता तर आम्हाला संघाची गरज नको. भाजप असा पक्ष आहे तो राक्षस आहे आणि ज्याच्या भरोश्यावर उभं व्हायचं त्याला संपवायचं असं त्यांचं तुम्हाला चित्र पाहायला मिळालेलं आहे. आता संघ आणि भाजप आम्ही वेगळं समजत नाही, पण त्याचे जे.पी. नड्डाने सांगितलं की संघच नको आम्हाला आता. तर हे शिंदे आणि अजित पवार हे जास्त दिवसाचे सोबती नाही आहेत, त्यांना त्रास सुरू झालेला आहे. आणि अजितदादाच्या पोरांचा जो ट्रॅप होता तो कोणाच्या माध्यमातून झाला हे पण लक्षात आलेलं आहे. एकनाथ शिंदेच्या पोराचा ट्रॅप कोणी केला तर तोही सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे सामनाने जे आज काही अग्र लिहिलं असेल तर ते त्याचं ती म्हणजे खऱ्या दिशेला सामनाने दिशा दिलेली आहे असं मला म्हणावं लागतं. तर मी पण निधीमध्ये काटवाचं 12 मध्ये अजित पवारांनी म्हटलं बघा हे सत्तेचा माज आहे. मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, असे अगर लोकांना धमकवत असतील की जनतेचे पैसे त्यांच्या विकासासाठी जे खर्च करायला आणि त्यांनाच असं धमकून मतं मागत असतील तर हे महाराष्ट्राची जी राजकीय जी संस्कृती आहे शाहू फुले आंबेडकरांची त्या संस्कृतीलाच हा मारा आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे. अशा पद्धतीचं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्र्यांसारख्या व्यक्तीनं करावं हे महाराष्ट्राला लाजिरवाणी आहे. विषय विचारले जातात अशी टीका मधुकर कुकडे यांनी केलेली आहे. त्यांना मोठा अनुभव भाजपचा आहे. भाजपचे ते कर्मठ कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी जे पाहिलं आणि जुनी भाजप पाहिली आणि आताची भाजप पाहिली. आताची भाजप म्हटलं तर ही उद्योगपत्यांची भाजप झालेली आहे, अदानी अंबानीची भाजप झालेली आहे आणि ती स्फूर्ती आता ग्रासरूट म्हणजे खालच्या लेवलपर्यंत आलेली आहे. त्यामुळे दुःखद अंतःकरणाने मधुकर कुकडे माजी खासदार त्यांनी हे आपलं मत मांडलेलं आहे.